देशाला हादरवून सोडणाऱ्या दोन दुर्दैवी घटना समोर आल्यात. दोन तरुणी, दोन संसार आणि दोन संशयास्पद मृत्यू. एक घटना ग्रेटर नोएडातली तर दुसरी मध्य प्रदेशातील भोपाळमधली. दोन्ही मुली सुशिक्षित, दोघींची लग्न मोठ्या उत्साहात झाली. दोघींनी नव्या आयुष्याची स्वप्न पाहिली, पण काही महिन्यातच त्या स्वप्नांचा अंत झाला. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात हे नेमकं प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिली, दीपिका नागर, वय फक्त 24 वर्ष. ग्रेटर नोएडाच्या जलपुरा गावातील दीपिका नागर डिसेंबर 2024 मध्ये तिचं लग्न झालं. आई वडिलांनी आपल्या लेकीला आनंदानं सासरी पाठवलं, पण लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्यांकडून सुरू झाला कथित छळ. दीपिकाच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार तिच्याकडे सतत टोयोटा फॉर्च्युनर कार आणि 45 ते 50 लाख रुपये रोख आणण्याची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे दीपिकाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. घटनेच्या काही वेळ आधी दीपिकानं वडिलांना फोन केला. त्या फोनमध्ये तिनं सांगितलं, मला मारहाण केली जातेय. आणि काही वेळातच बातमी आली, दीपिका 3 मजली घराच्या छतावरून खाली पडली. हा अपघात होता की आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या? दीपिकाच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्या. कुटुंबियांनी स्क्रूड्रायव्हरनं हल्ला केल्याचाही आरोप आहे. शवविच्छेदन अहवालात डोक्यात रक्तस्राव, अंतर्गत अवयव फाटल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणात पती, सासरे, सासू आणि इतर नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना, मॉडेल अभिनेत्री ट्विशा शर्मा, वय केवळ 31 वर्ष आणि ती गर्भवती सुद्धा होती. नोएडामध्ये राहणारी ट्विशा शर्मा आपल्या माहेरी नव्हे तर सासरी आयुष्य जगत होती. ती गर्भवती होती, आई होण्याच्या उंबरठ्यावर होती, पण तिच्या आयुष्यात आनंदाऐवजी होता मानसिक ताण. घटनेच्या दिवशी ट्विशा CCTVत अगदी सामान्य अवस्थेत दिसते. ती हेडफोन घेऊन गच्चीकडे जाते आणि वर पोहोचल्यानंतर आपल्या आईला फोन करते. त्या फोनमध्ये ती सासरच्या छळाबद्दल बोलली. ट्विशाच्या आईनं सांगितलंय की फोनवर मागून एका पुरुषाचा आवाज ऐकू आला आणि अचानक कॉल कट झाला. त्यानंतर साधारण 1 तासानं CCTVत दिसतंय तिचा पती, समर्थ आणि इतर काही लोक ट्विशाला खाली आणतायत. पायऱ्यांवरच तिला CPR देण्याचा प्रयत्न होतोय, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ट्विशाचा मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मग प्रश्न तोच, त्या 1 तासात गच्चीवर नेमकं काय घडलं? ही सुद्धा आत्महत्या होती की पूर्वनियोजित हत्या होती? दोन घटना, पण वेदना सारख्याच. दीपिका आणि ट्विशा दोघींचं वय कमी, दोघींच्या आयुष्यात असंख्य स्वप्न आणि दोघींच्या मृत्यूमागे सासरच्या छळाचे गंभीर आरोप. एका प्रकरणात हुंड्याची मागणी तर दुसऱ्या प्रकरणात मानसिक आणि भावनिक छळ. आज देशभरातून संताप व्यक्त होतोय. सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एकच प्रश्न विचारतात, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्याची नवी सुरुवात असते की तिच्या संघर्षाची? आज दीपिका आणि ट्विशा आता या जगात नाहीयेत, पण त्यांचा मृत्यू देशाला काही प्रश्न विचारून गेलाय. मुलींचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का? हुंडा आणि छळाची मानसिकता कधी संपणार? आणि अजून किती दीपिका आणि अजून किती ट्विशा आपल्याला गमवाव्या लागणार? पण यासाठी मुलींच्या पालकांनी ही वेळीच जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.